तयार आहेत आणि आता वेळ झाली कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करण्याची। आणि जशी ही मॅच सुरू होईल खेळाच्या पूर्वार्धात काय घडते काय बिघडते क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या ठिकाणी आपण ऐकूया। एक अत्यंत जुने जाणते एक लेजंड कॉमेंटेटर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतात ॲज अ कॉमेंटेटर आणि नक्की शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत, पण त्याचबरोबर समालोचक म्हणून देखील एक वेगळी छाप त्यांनी या क्रिकेट विश्वामध्ये सोडलेली आहे। आणि आताच कदाचित सकाळीच पहिल्यांदा भेट झाली व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एकत्र अनेकदा बोललेलो एकमेकाशी अनेकदा बोललेलो आहे। खूप चांगल्या चर्चा रंगत असतात अनेक ग्रुप्समध्ये आम्ही कॉमेंटेटर एकत्रित आहोत, पण पहिल्यांदाच खरं तर ही भेट होते आणि ही भेट आम्हाला नक्कीच आवडलेली आहे। त्यांना भेटल्यानंतर एक आनंद मिळाला, कारण की नुसते चांगले कॉमेंटेटर नाही तर एक व्यक्ती म्हणूनही ते देखील एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत। आणि या ऐकूया आपण अशाच एक लेजंड कॉमेंटेटरला दत्तात्रय फडणीस सर मॅन फ्रॉम शहापूर यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रात। धन्यवाद। थँक्यू विनोदजी पाटील। बंटी स्पोर्ट्स विपक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। रुपेश 11 ढोळे 3:20 झाली आहेत, लक्षात असू द्या। ओरपिच होता या ठिकाणी ड्राईव्ह करायला गेले, भरपूर वेळ हवेमध्ये होता परंतु शॉर्ट कव्हर झोनमध्ये जो क्षेत्ररक्षक होते ते चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत। अशा पद्धतीने हा पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय। विवेक शेलार अडचणीमध्ये येऊ शकले असते, पहिल्या चेंडूवर त्यांनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता। एबी ऑन साईडला या ठिकाणी टर्न करतायत, टर्न करत असताना स्कोअर होते विकेट। जो क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये ठेवलेला आहे। दोन क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो 30 सर्कलच्या बाहेर आणि एक आपण सेट केला आहे लंगॉन रिजनमध्ये आणि एक सेट केला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये। त्या पद्धतीने बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते दुर्गेशची ओव्हर द विकेट। यावेळेस मिस टायमिंग झाला, लेग स्लिपमध्ये टिपला जाईल जेल। क्या बात आहे, व्हॉट अ फॅब्युलस कॅच टेकन इन द बिहाइंड ऑफ द स्टंप। जबरदस्त कॅच पाहायला मिळाली आणि बॅट्समन विवेक शेलार मागील मॅचमध्ये देखील एक षटकार लगावून परतला होता, या मॅचमध्ये एक धाव करून परतलेत। सब डिस्मिसल। तर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे टीम रुपेश 11 ढोळे टीमचा। रुपेश 11 रुपेश जाधव नेम अँड फेम टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून अगदी बघितलं तर A1 जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश जाधव हे या ठिकाणी उपस्थित होते दुपारच्या सत्रामध्ये। अगदी फोटो सेशन देखील झालं आणि टीमला भरपूर शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, परंतु आता मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे टीम रुपेश 11 ढोळे टीमला, कारण समोर बंटी स्पोर्ट्स खूप स्ट्रॉंग टीम आहे। त्या टीमने सुरुवात केली आहे विकेटची। यावेळेस क्या बात आहे, स्विंग करत असताना साकिब सलमानच्या बॅटमधून आलाय डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, स्वतःला टर्न केलं, टॉस केलं आणि ऑन द टोज हा फटका सजवत असताना चेंडूला पाठवून दिलंय बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार। तर अशा पद्धतीने दुर्गेशने 3 चेंडू अप्रतिम टाकले, त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार आलाय। परफेक्ट ड्राईव्ह चॉर्कर होता, त्याला ऑन साईडला टर्न केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये। तर अशा पद्धतीने गॅप भरपूर आहे, परंतु बॅट्समन प्रत्येक चेंडू इथे ऑन साईडला जास्त करून खेळण्याचा प्रयत्न या स्लॉग ओव्हरमध्ये किंबहुना या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पाहावयास मिळतं, ज्यावेळेस 30 सर्कलच्या आतमध्ये
क्षेत्ररक्षक असतात त्यावेळेस ऑनसाईड खेळतायत. पुन्हा ऑनसाईडला खेळलेत. मिड विकेट झोनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि आता मात्र हा चेंडू थांबणार नाहीये. तर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटचं सत्र भरपूर चर्चेत राहतं आणि तदनंतर बघितलं तर महाराष्ट्रातील मातीचा खेळ म्हणजे त्याला कबड्डी म्हणतो, की ज्याला प्रामुख्याने आपण हुतुतू या नावाने देखील ओळखलं जातं. कबड्डी देखील प्रो कबड्डी लीग ही अगदी चालू आहे स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि संपूर्ण मग डोंबिवली असो, भिवंडी असो, शहापूर असो, वाडा असो, प्रत्येक गावोगावी शहरांमध्ये प्रामुख्याने कबड्डीच्या स्पर्धा देखील प्रामुख्याने पाहावयास मिळतात. म्हणजे क्रिकेटच्या मानाने जर बघितलं तर कबड्डीला देखील चांगले दिवस आलेत. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर रुपेश 11 ढोळे टीमची धावसंख्या लगावली गेली आहे 11. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या आहे. टीम गणित पण किती बघा 1-1-11 क्या बात आहे. षटक एक संपलं, विकेट देखील एक मिळवली आणि 11 धावा देखील मिळवल्यात. म्हणजे 11 धावा धावफलक लगवल्या गेल्यात. समय का वेळेचं नियोजन करा. लक्षात असू द्या, वेळेचं नियोजन असलं पाहिजे. प्रामुख्याने आम्ही सांगतो 5 मिनिटामध्ये तुम्हाला एक षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकून झालं पाहिजे. म्हणजे 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटे आम्ही देतोय. 15 मिनिटात जर टाकलं नाही तर मात्र तुमच्यावर त्या ठिकाणी एक फिल्डरची पेनल्टी म्हणजे किंबहुना तो एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. या दृष्टीने पेनल्टी लागू शकते, कडक निर्बंध लागू शकतात. यावेळेस सलमान साडे हा चेंडू अगदी बघू शकतो रॅपिड वन हाताळला गेलाय. जास्त शफल झाले होते यावेळेस सलमान आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की मयूरने अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. ज्या वेळेस हाय ॲक्शन आणि विथ द स्पीड असे गोलंदाज येतात त्यावेळेस जर तो मिडल ऑफ द लेंथ एक्स्ट्रा बाउन्स मिळवला तर मात्र आपण म्हणू शकतो बॅटर अडचणीत येतो रबाडासारखा. यावेळेस मिस टायमिंग झालाय, झेल होऊ शकलेला नाहीये. शॉर्ट कव्हर झोनमधल्या क्षेत्ररक्षकाने डाईव्ह करणं गरजेचं होतं. डाईव्ह मारली असती तर कदाचित ही कॅच देखील पूर्ण झाली असती. ज्या वेळेस आपण बघतो कॅचिंग पोझिशनमध्ये मग कव्हर असो नाही तर पॉईंट असो, इथे जॉन्टी रोड्सचं कामगिरी जी आत्तापर्यंत जर बघितली तर या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये जॉन्टी रोड्स असा खेळाडू होता जो अगदी फिल्डिंग करत असताना सर्वोच्च पदावर होता, तरी देखील जमिनीवर त्याचे पाय असायचे. इथे ड्राईव्ह केली, चांगला फटका आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थ्रो करेपर्यंत आपण बघू शकतो या ठिकाणी मिळतील 2 धावा. अशा स्वरूपामध्ये अलॉंग दी कार्पेट देखील खेळून, कारण चौकार षटकार ज्यावेळेस येत नसतील त्यावेळेस सिंगल डबल तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. बिकॉज सिंगल डबल इज अ लाईफ लाईन ऑफ दी टेनिस बॉल क्रिकेट और एव्हरी फॉर्म ऑफ दी क्रिकेट. मग तो लेदर असो, T20 असो, T10 असो, T4 असो, T5 असो अथवा आपला आजचा PPL 4 असो. यावेळेस बॅटच्या रॉडारमध्ये लफ केलाय, उंची आहे आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू लँड होऊन त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना आलाय. कौकोणाच्या झोनमध्ये दुधाच्या 6 धारा म्हणजे सुधाच्या 4 धारा म्हणजे 4 धावा चौकार. एंड बदलतो म्हणजे प्रतीक्षा एंटरप्राइजेस एंडकडे जेव्हा चेंडू खेळला जातो बॅट्समन त्यावेळेस मला वाटतं जनार्दन सीताराम पाटील हा जो एंड आहे त्या एंडकडे षटकार लवकर येतो. परंतु ज्या वेळेस आम्ही बघितलंय की एंड जनार्दन सीताराम पाटील यांच्याकडनं बदलतो त्यावेळेस समोर षटकार इथे बघायला मिळत नसतात. कारण कदाचित वाऱ्याचा फ्लो देखील असेल, हवा देखील अगदी बघितले तर फ्लोनुसार बदलत असते, त्यामुळे एंड बदलल्यानंतर धावा देखील बदलत आहेत. हे आम्ही सकाळच्या सत्रापासून पाहतोय. ज्या वेळेस प्रतीक्षा एंटरप्राइज एंडकडनं खेळाडू खेळतो त्यावेळेस धावा भरपूर येत आहेत. तर इथे आपण बघू शकतो धावा लागल्या गेल्या धावफलकावर या 4 धाव्यांनी 18 धावा धावफलकावर.
Quicker one straight down the ground, over the head, OTT, what a fabulous over the top. आला या ठिकाणी ग्लास करत असताना आपल्या बॉटमहँडचा वापर करत असताना चौकार. अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सचिन रमेश तेंडुलकर, तदनंतर बघितलं तर प्रामुख्याने ओव्हर दी टॉप मध्ये स्पेशली अँड्रू सायमंड असा एक खेळाडू होता ना की जो बॅकफुटला जाऊन असे फटके खेळायचा. अँड्रू सायमंड ज्याला मंकड म्हणून देखील गणलं गेलं, म्हणजे त्याच्यावरनं भरपूर वाद झाला होता. परंतु अँड्रू सायमंड असा ॲसिड होता, ॲसिड, की रिकी पॉन्टिंगला जोपर्यंत सायमंड आहे तोपर्यंत डर नव्हता. कारण रिकी पॉन्टिंगनी या 2-3 खेळाडूंवर मला वाटतं राज्य केलं या पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. कारण त्याला विश्वास सर्वाधिक कोणा होता, ब्रेटली आणि सायमंड, आणि त्यानंतर ग्लेन मेगराथ आणि लेग ब्रेकर म्हणजेच शेन वॉर्न, म्हणजे भरपूर लेजंड होते. परंतु मला तर असं वाटतं की रिकी पॉन्टिंग, ब्रेटली आणि सायमंडला फार बॅकअप करायचे. हो, इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता, बीट होतोय बॅट्समन अशा पद्धतीने. इथे आपण बघू शकतो आलाय हा डॉट बॉल. तर 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या संपन्नानंतर समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावसंख्या धावफलकावर आहे 1 गडी बाद 22 धावा. 1 गडी बाद 22, 11च्या सरासरीने धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. इट्स नॉट अ बॅड एट ऑल, इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट, इट्स अ एक्सक्लुझिव्ह स्टार्ट फ्रॉम टीम Rupesh 11, name and fame team, Mr. Rupesh G Jadhav, even Jodi, which is belongs of the Dole. So Rupesh 11 Dole team who accompanied the 22 runs on the scoreboard with the end of the 2 overs, and they were losing a very first wicket as a form of the Mr. Vivek Shelar, the man from Khaling. He caught in the behind of the stump, taking the very simple catch by the leg slip. Afterwards, both the batsmen who settled down with the making of the partnership, and that partnership build up really well, and they reach up to the well position. आपण म्हणू शकतो की पोझिशनमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये पोहोचवलं आहे, कारण 22 या चांगल्या धावा आहेत. इथून 2 षटकांचा खेळ आहे, म्हणजे 2 षटकांमध्ये इथून जर 10-10 धावा जरी आल्या तरी 40-45 पर्यंत पोहोचू शकतात. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पूल केलाय, गॅप भरपूर आहे, कारण दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. स्कोअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा बाउन्सी चौकार. सलमान जबरदस्त बॅटिंग. PPL मध्ये वैशिष्ट्य असं वाटतं की जास्त करून स्क्वेअर द विकेट जास्त खेळाडू हे मोस्टली खेळत आहेत. मग ते स्लॉक स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल, त्यानंतर अगदी बघितलं तर पूल असेल, हुक असेल, तर पाठीमागे रन असल्यानंतर हा फायदा असतो, कारण हवा देखील मला वाटतंय पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हो, आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न केला होता स्लॉक स्वीप, परंतु इथे चेंडूने गती ही अतिरिक्त होती, आणि गतीमध्ये असणारा तो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन परिणामी सलमान इथे झाला बीट. प्रत्येक चेंडू तुम्ही ऑफ स्टंपचा लेग साईडला खेळतायत, इथे कुठेतरी स्ट्रॅटेजी गोलंदाज देखील ओळखू शकतो, हे ओळखलंय. यावेळेस गेंद आई स्लॉट मे, मला वाटतं पार्किंग लॉटच्या आतमध्येच गेटमध्ये सिक्युरिटी गार्ड होता, त्या सिक्युरिटी गार्डचं नाव म्हटलं तर क्षेत्ररक्षक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये टिपला गेलाय जेल सलमान. आता आपण परतले तंबूच्या आश्रयाला.
ओ बॅटची एज फ्लाय होतोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देर इज अ नॉन स्टॉप. चेंडू निघून गेलाय 4 धाब्यांसाठी चौकार. आणि टॉस बॉक्स या ठिकाणी कव्हर करतील. ओ लेगलान्स करत असताना चेंडू फाईन जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. क्या बात आहे. वेल शॉट चौकार. डेव्हलपर्स आणि शिवशक्ती डेव्हलपर्स संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय मनोहरजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल मित्रांनो, जो आपण पडगा प्रीमियर लीग जे आपण ऑक्शन सेरेमनी केली होती, त्या ऑक्शन सेरेमनीसाठी ज्यांनी आम्हाला जे हॉल जे नक्कीच आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, ते आमचे या लेजंड खेळाडू अर्थात भालचंद्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कुकसे बोर्लीचे विद्यमान सरपंच आणि बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाचे पुरस्कर्ते निलेशजी देसले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं पडगा प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मित्रांनो, याच मैदानावरती या सत्रामध्ये पडगा परिसरामध्ये प्रथमतः तुम्हाला डे नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. दिनांक 23 फेब्रुवारी ते दिनांक 25 फेब्रुवारी हा 3 दिवसांचा कालावधी त्या स्पर्धेचा असेल, अर्थात बंटी स्मृती चषक 2024. हॅलो. मॅचला करायची सुरुवात. लक्षात असू द्या, सुमित अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी येतोय. धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 34 रन्स स्कोप. बोर्ड लॉस ऑफ 2 अँड एंड ऑफ द थर्ड अँड हेरिटेज द फोर्थ ओव्हर. या ठिकाणी ऑफ स्टंपवर भन्नाट वेग पाहायला मिळाला गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. सुमित हे पडगा एक्सप्रेस आणि नवोदित खेळाडूंसाठी क्रिकेट एक वरदान ठरत असतो, कारण नवीन नवीन खेळाडू येतात ज्यावेळेस त्यांचं फिटनेस चांगला असतो, प्रामुख्याने सळसळतं रक्त असतं आणि नवीन खेळाडूंना एक उर्मी असते की आम्ही काहीतरी करून दाखवणार. यॉर्कर यॉर्कर क्या बात आहे. स्लाइस करायला गेले होते बॅटर, परंतु ती ते काहीही करू दिलेलं नाहीये. याला म्हणतात ब्लॉक करणं. जसं एखादा कबड्डीमध्ये समोरचा डिफेंडर येतो आणि त्याला होल्ड करतो आणि समोरून ब्लॉक करतो, त्याचे रस्ते बंद होतात, त्याप्रमाणे या बॅटरचेही रस्ते बंद झाले होते. इट्स अ परफेक्ट ब्लॉक यॉर्कर. 2 चेंडू सुमित जबरदस्त टाकले गेलेत बॅट्समनकडे. या प्रश्नांना तुर्तास सध्या तरी उत्तर मिळालेलं नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेने फटका उंचीवर आहे आणि उंचीला अंतर देखील प्राप्त होतोय. बॉडमॅनचा वापर करत असताना अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आडव्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळणं सोपं आहे, परंतु अगदी सचिन रमेश तेंडुलकर जसे खेळायचे, विराट कोहलीने अगदी बघितलं तर जे 2 षटकार लगावले होते वर्ल्ड कपमध्ये, मला वाटतं इट वॉज हिज बेस्ट ॲट इज 6 ऑफ हिज करिअर. ते 2 षटकार विसरूच शकणार नाही आपण, इतके जबरदस्त षटकार पाहायला मिळाले होते. बॅकफुटवरनं सरळ 6 मारला होता. यावेळेस कव्हरच्या झोनमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय. दुसरी धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव कंप्लीट होईल का, या प्रश्नाचं उत्तर मिळालं, होणार आहे. कारण ज्यावेळेस तो थ्रो केला होता गोलंदाजाकडे, त्याने डायरेक्ट हिट करू शकला नाही. अशा पद्धतीने 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यांनी धावफलक पुन्हा सजलाय. इथे लागल्या धावा धावफलकावर 42. अंतिम 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. सुमितचे पहिले 2 चेंडू निर्धाव, तर नंतर षटकार आला आणि आता मात्र 2 धाव्यांवर इथे कॉन्ट्रीब्युशन देतोय. यावेळेस मिळवतील ऑन साईडला स्कोअर होते विकेट. बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन मध्ये जातोय. चेंडू फेक होईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डीपमधून आणि अशा पद्धतीने 43 लागल्या गेल्या. अंतिम चेंडू आहे, तरी देखील मी म्हणेल की एक कंट्रोल केलं गेलं आहे. कारण प्रत्येकी षटकामागे तुमच्याकडे जर 10ची सरासरी असेल तर एक चांगली मॅच होईल, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. खूप चांगली मॅच या ठिकाणी आहे. कारण रुपेश 11 ढोळे टीम विपक्ष बंटी स्पोर्ट, दोन्ही टीमसाठी मला वाटतं ही मॅच डू ऑर डाय आहे, मस्ट विन मॅच आहे. कोणी इथून पराभव स्वीकारणं त्यांच्या टीमच्या हिताचं नसणार आहे, त्याच्यामुळे विजयासाठी दोन्ही टीम लढत आहेत. क्विकर 1 स्टेट डाऊन द ग्राउंड अलॉंग दी कार्पेट. यावेळेस आपण बघू शकतो अगदी यॉर्कर चेंडू त्यांनी समोरच्या दिशेने अँड कॉर्डिनेशनमध्ये पाठवलं होतं आणि पंचांचं सिग्नल काय असेल हे बघावं लागेल. दरम्यान या ठिकाणी भगवती एंटरप्राइजेस चे पॉप्युलर दादा अमर स्पोर्ट काचने संघाचे सर्व आणि माजी सरपंच ग्रामपंचायत काचनेचे सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. तर स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 आणि जिंकण्यासाठी कराव्या लागतील 24 चेंडूमध्ये 46, म्हणजे प्रत्येकी षटकामागे करावे लागतील 11.50च्या सरासरीने, म्हणजे 11-11, 12-11, 11-11, 12-11, म्हणजे प्रत्येकी षटकामागे 11ची सरासरी तरी ॲटलिस्ट ठेवावी लागणार आहे. तर ही मॅच इथे जिंकणं टीम बंटी स्पोर्ट्सला शक्य होईल. तर हे शक्य अशक्य कसं असेल ते पूर्वार्ध आपण ऐकलं, आता हे आपण उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया या ठिकाणी पडगा प्रीमियर लीग 2024 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 कॅप्टन आणि अलॉंग विथ द व्हॉइस ऑफ कुकसे मिस्टर योगेशजी पाटील. धन्यवाद फर्डेसर. दरम्यान दोन्ही संघाचे संगणक माझ्या समित आहेत. एका बाजूला अमर स्पोर्ट काचने यांच्यासाठी डू ऑर डाय स्थिती असेल आणि दुसरीकडे पाहू शकाल शिवशक्ती डेव्हलपर्स. 2 संघे त्यांनी मात्र सामने केले आणि दोन्ही सामन्यामध्ये विजय त्यांनी संपादन केलं. तर पडगा परिसरातील लेजंड खेळाडू अर्थात भालचंद्र जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. मित्रांनो, जो आपण ऑक्शन सेरेमनी केला त्या ऑक्शन सेरेमनीसाठी भालचंद्र जाधव यांचं खूप मोलाचं योगदान आम्हाला नक्कीच लाभलेलं आहे आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. तर अमर काचने संघाचे या ठिकाणी संघनायक कॉल देतात टेल असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे, जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की पुन्हा आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. डूवर डाय स्थिती आहे आणि टॉस जिंकला, किती आनंद होतोय. आनंद चांगलं होतोय, मॅच जिंकतोय आणि टॉस जिंकले तर काय करण्याचा निर्णय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण करू. पहिल्या सामना तुम्ही एकतर्फा जिंकला परंतु असं नंतर वाटते दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा संघ तुमचा चांगली कामगिरी करतोय, परंतु थोड्याशा चुका झाल्या. परंतु या ठिकाणी गोलंदाजी करत असताना काय क्रमवारीमध्ये चेंजेस असेल किंवा काही खेळाडूंमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील का. पाहूया आता मैदानात दिसेल. तर समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा आणि शेखर दलवी यांच्याकडे स्पेशलिस्ट काय तुम्ही अपेक्षा करता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. समोरच्या संघाला कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि शेखर भाऊने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल.
तर आणखी तुला खूप साऱ्या विजेचा टायगर ज्या अनुषंगाने तुमचा खेळ आपण पाहतोय त्याच्यावरती आतापर्यंत तू संतुष्ट आहेस का? हो नक्की संतुष्ट आहे. आणि ज्याप्रमाणे ही स्पर्धा तुम्ही खेळणार होतो त्यानंतर त्या अगोदर तुम्ही कशा रीतीने सराव केला आणि आपल्या खेळाडूंच्या समेत आपल्या सहकार्याच्या समेत काय चर्चा तुम्ही केली? चर्चा नाही, कळंबोली संघाचे जे खेळाडू आहेत ते आता दिसत आहेत किती चांगले खेळत आहेत, अंडरडॉग म्हणू शकतो त्यांना. तर आता PTC मध्ये कळेल की ते 4 खेळाडू जर एवढं चांगलं खेळत आहेत तर याच्यापुढे त्यांची टीम पण चांगली खेळेल. आणि या सामन्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आमचे जे हार्ड हिटर आहेत त्यांनाच आता वरती उतरवू. रणनीती साफ आहे की जास्तीत जास्त धावा करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कुठेतरी कागदावरती आपण जर पाहिलं तर शिवशक्ती डेव्हलपर संघ थोडंसं आपण कॅमेने लेखत होतो, परंतु मित्र म्हणेन की एक छुपा रुस्तम संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणणार? कामगिरी अतिशय छान केली. ज्याला ज्याला संधी भेटते तो त्याचं सोनं करतोय. आता या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपला PPLचा वेळ पण वाचेल आणि 2 संघ क्लिअरही होतील. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेपैकी संपन्न झालेल्या आहेत. टॉस जिंकला या अमर स्पोर्ट खाते संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. थँक्यू. तर जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघ धाबांचा तिथे मात्र पाठला करतो आणि षटकाला सुरुवात करतो. विवेक शेलार पहिला चेंडू चिप करण्याचा प्रयत्न हवेत केला आणि शॉट कव्हर पॉइंटला पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली विवेक शेलारनं. त्यांच्या समोर आहे विवेक शेलार ज्याने अनेक स्पर्धा पात्र गाजवले आपल्या नावानं आपल्या गोलंदाजीनं. पाहू शकाल परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू आतापर्यंत एकही धाव विवेक शेलारनं खर्च केली नाही. 2 चेंडूची आतापर्यंत त्यांनी हाताळणी केली. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर निर्धाव चेंडू. 2 फिल्डर डीपमध्ये आहेत. स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळू शकतोय. त्यानंतर तुम्ही वाडिश लॉंगॉन अर्थात काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर त्यांनी तैनात केलेला आहे. हो अगदी इष्टांचे रोखडा चेंडू हाताला डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. गणेश मुकणे यांचे चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी, परंतु निशाणा ते साधू शकले नाहीये. बॅकअपसाठी मात्र फिल्डर उपस्थित होते आणि त्याच अनुषंगानं एक धाव त्या ठिकाणी पूर्ण संधी इथे मात्र दुर्गेश भोईरला मात्र मिळाली. स्वतःचं त्याने वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये अनेक संख्येने खेळाडू आपला आता मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. अनेक प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व 3 त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे मात्र पुन्हा हवेत केल्याचा प्रयत्न, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न आणि तिथे टिपला असेल. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी जात असताना बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाला लागतोय हा दुसरा धक्का. काल सुद्धा त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली, आज सुद्धा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि तसेही ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. आणि टायगरनं सांगितलं की ज्यावेळी आपण मागील काही सत्र आपण क्रिकेट पाहिलं त्यावेळी कलंबोली गावात मात्र या फटका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र कुठल्या प्रमाणे नाव घेतलं जात नव्हतं, परंतु मागील सत्रापासून हा संघ या असोसिएशनमध्ये मात्र दाखल झाला. आणि त्या गावातील जे संघ आपण खेळाडू पाहतोय, मेघनाथ असतील, नरेश असतील, त्याने मात्र या स्पर्धेमध्ये या प्रीमियर लीगमध्ये चांगल्या प्रकारे खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि
शिवशक्ती डेव्हलपर संघानं 2 पैकी 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकले. परंतु आज बंटीस्पर कुक्सी बोरवली संघ पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं मात्र या ठिकाणी बॅकफूटवरती जात असताना नवीन फलंदाज मयूर पाटील आलाय. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वच गोलंदाजाने 10 पेक्षा अधिक धाबा खर्च केल्या, कारण पहिला षटक दुर्गेशने हाताळलं होतं, 11 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या. तदनंतर आपण मयूरला पाहिलं, मयूरने सुद्धा 11 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आकाश पाहिला आपण, त्याने 12 धाबा खर्च केल्या. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी सुंदर चेंडूची हाताळणी. आणि तसे आपण विवेक शिलारचा जर या सत्रामध्ये खेळ पाहिला तर थोडासा टेनिस क्रिकेट पण थोडासा तो दुरावलेला आहे, कारण लेदर क्रिकेटमध्ये तो सध्या फोकस करतोय. परंतु आपल्या परिसराची प्रीमियर लीग असल्या कारणानं आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मात्र पूर्ण वेल या लीगसाठी दिलं. त्याचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं त्याचा आभार व्यक्त करूया. इथे मात्र चेंडूला गिरकी घेत असताना मात्र चेंडूला टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. वेगाने चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय, थांबवणं शक्य आहे आणि निघून जातोय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 2 गडी बाद धावपलकावरती एकूण धाबा लागल्या गेल्या 5. 46 धाबांचा पाठलाग करत असताना येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी बंटीस्पर कुक्से बोरिवली संघाला 41 धाबांची आवश्यकता आहे. मयूर पाटील आणि दुर्गेश भोईर हे 2 प्रॉपर फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. परंतु कुठेतरी धाबांचा वेग आता वाढवावा लागेल आणि तो वेग मात्र इथून वाढवला जाईल का. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुणाल गोंधली, मॅन फ्रॉम कासने. आणि आता तुम्हाला हवेच्या विरोधात मात्र या ठिकाणी फटके मात्र खेळावे लागतील. तुम्ही पाहू शकाल ज्या ज्यावेळी कुक्से एनकडनं फलंदाजी होते त्यावेळी मात्र ऑन साईडला वेगानं वारे वाहतात, परंतु त्याच्या वाऱ्याच्या प्रभावानं तुम्हाला या ठिकाणी आता बॅटिंग करावी लागेल. आणि त्या अनुषंगाने मात्र थोडंसं गोलंदाजा मात्र त्याचा बेनिफिट इथे मात्र मिळू शकतो. आणि त्याच अनुषंगानं लेफ्ट आर्म गोलंदाज कुणाल गोंधलीचा आता मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय. थोडासा वेल कमी खर्च करा, वेग आपण खेळायला सुरुवात करूया. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला 41 धाबा इथून जोडायच्या आहेत. रुपेश जाधव विलेवाना ढोळे संघ सुद्धा आपण जर पाहिलं तर हवी तशी कामगिरी त्यांना करता आली नाही. आतापर्यंत 2 सामने त्याने मात्र खेळले. 18 चेंडू 41 धाबांची आवश्यकता, 18 गेंदों में 41 रनों की जरूरत. आणि कुणाल आता मात्र या ठिकाणी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मात्र त्या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतो. बॅकफुटला गेले, कट केलाय, बॅकवर्ड पॉईंट मधून चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडूचा मात्र एमेश पाठलाग करीपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या. थोडीशी वेळ मिळाली त्या ठिकाणी दुर्गेश आणि मयूरला आणि त्याच अनुषंगाने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये त्यांना करण्यामध्ये संधी मिळाली. आणि अशा तुम्हाला धाबा आता या ठिकाणी वेगाने मात्र जोडावा लागतील. तो प्रयत्न इथून तुम्हाला करावा लागेल आणि तसे दोघांकडे मात्र ती क्षमता आहे. जर क्षमतेनुसार जर खेळ त्यांनी दोघांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मात्र इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाडणे मिळू शकते आणि तेच कार्य आपल्या संघासाठी मात्र करावं लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर, तिथे मात्र थोडीसं मिसफिल्डिंग आणि त्यानंतर पाहू शकाल पुन्हा एकदा एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला आपल्याला लॉंग ऑनच्या फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचले. तुम्हाला असाच खेळ इथे करणं गरजेचं आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये असा खेळ जर तुमच्याकडून जर इथे घडला तर मात्र 41 धाबा ज्या तुम्हाला हव्या आहेत 18 चेंडूमध्ये या त्या धाबा इथे मात्र होऊ शकतात. आणि तो प्रयत्न सुरू आहे सध्या दुर्गेश भोईर आणि मयूर पाटीलच्या वतीनं. 46 धाबांचा पाठलाग करतोय बंटीस्पर कुक्से बोरिवली. आकुट्या पाता चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, हवेच्या विरोधात फटका केला आणि त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये तो झेल पकडला गेला. आणि विश्वास होत नाही दुर्गेशला की एक्झॅक्टली झेल कसा त्या ठिकाणी टिपला गेला. परंतु ज्या दिशेने वेगाने वारे वाहत आहेत त्यांच्या विरोधात, त्यांच्या प्रभावाच्या विरोधात तुम्ही जर असे जर हवाई मार्गाने फटके केले तर मात्र त्याचा रिझल्ट असाच पाहायला मिळू शकेल. आणि अशा रीतीने बंटीस्पर कुक्से बोरिवली संघाला लागणार हा 3रा धक्का. ऐक साजण या खुळ्या
तर लक्षात असू द्या, ज्यावेळी तुमचा सामना सुरू होणार आहे त्यावेळी तुम्हाला दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती करतो की तुम्हाला मैदानाच्या अगदी व्यासपीठाच्या समोरच एंट्री करायची आहे. नवी फलंदाज कुणाल कासरे आलाय आणि रिव्हर्सचा पवित्र तिथे उचलला आणि पाहू शकाल या ठिकाणी पंच सांगता की बॅटला चेंडू स्पर्श होऊन मात्र या ठिकाणी अगदी बॅकवर्ड पॉईंटला मात्र चेंडू फील्ड केला गेला. साकीब आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपण म्हणू शकतो. 2 धावा पूर्ण केल्या. कुठे आता मात्र ज्या दिशेने वेगाने वारे वाहत आहेत त्याचा आता मात्र फलंदाज फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु टायमिंग मात्र जुळत नाहीये. आतापर्यंत मात्र बंटीसपूर कुकसे बोर्ली संघाचा विचार केला तर एक मात्र चौकार पाहिला आपण, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाही, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन फुल टॉस रिबसचा फटका बाहेर काढला कुणालनं आणि चेंडूला पाठवला डीप पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धापात मला जोडावा लागतील आणि त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जे आपल्या भात्यामध्ये स्ट्रोक आहेत त्यांचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर करावा लागेल. आणि कुणाल मात्र ते चांगले प्रयत्न करतोय. कुणालच्या विरोधात कुणाल पुन्हा रिबसचा फटका पडतो. आता डीप मध्ये फिल्डर आहेत, गॅप तिथे आहे आणि गॅप मध्ये चेंडू पुन्हा एकदा कैलासवासी देविदास पाटील स्टँडला सलामी देण्यासाठी निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 27 धाबांची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज केतन मगर, मॅन फ्रॉम ढोले. आणि या ढोले संघ आता मात्र सध्या इन ॲक्शन मध्ये आहे. रुपेश जाधव 11 ढोले. रुपेशजी जाधव यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला. आणि दुसरीकडे पाहू शकाल निलेश पांडुरंग देसले विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे, त्यांनी मात्र संघ पुरस्कृत केलेला आहे. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 27 धाबांची आवश्यकता आहे, म्हणजे हा षटक फार महत्त्वाचा असेल बंटीस्फोट कुक्षे बोर्ली संघासाठी. त्याला स्पीडअप करूया, आपण खेळायला सुरुवात करूया. 13 पूर्ण गतीने आता मात्र धाव गतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. बॅकफुटला गेले, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर तैनात. एकच धाव तिथे मात्र जोडली गेली. सिंगल डबलने जास्त काही नुकसान रुपेश जाधव 11 ढोले संघाला मात्र होणार नाही. परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला पुढे चाल करायची असेल, तुमचं वर्चस्व तुम्हाला राखायचं असेल तर या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. कारण ज्या दिशेने वेगाने वारे वाहतात त्या वाऱ्याचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. आणि तो प्रयत्न इथून किरण, कुणाल आणि मयूर पाटीलला मात्र करावा लागेल. फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे. चेंडूला मात्र उंची भरपूर मिळाली आणि विवेक शेलार चेंडू खाली पोहोचतोय, म्हणजे एक्झॅक्टली चूक होणार नाहीये. त्याने पकडला जाईल आणि समाप्त होतोय कुणाल कासरेचा खेळ. जबरदस्त रनिंग हँड कॅच पाहायला मिळाली. अगदी लॉंग ऑन वरती विवेक होताना जवळपास वाडीश मिडॉन पर्यंत त्यांनी मात्र वाटचाल केली आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी जी सुरक्षित हातांची ओंजल होती ती त्याने उघडली आणि मात्र त्या ठिकाणी तो चेंडू कैद केला. यानंतर शिवशक्ती डेव्हलपर्स आणि अमर स्पोर्ट कासने या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोरून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय आकेश लिये, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. आतापर्यंत केतननं चेंडूची हाताळणी केली, 2
एक धाव तिथे मात्र त्यांनी आतापर्यंत खर्च केली. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 26ची आवश्यकता आणि या ठिकाणी पाहू शकाल बॅटचा स्टिकरवरती चेंडू मात्र त्या ठिकाणी लँडिंग झाला आणि पाहू शकाल मिडॉनवरती जोपर्यंत षटरक्षक पोहोचतोय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चित्त्याची सप्लाई रनाचा वेग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धाबांचा ते आता मात्र या ठिकाणी संघर्ष करतायत बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाचे फलंदाज. ज्यावेळी धाबाला सुरुवात झाली त्यावेळी असं वाटलं होतं की 46 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी सहजपणे केला जाऊ शकेल. परंतु आता मात्र या ठिकाणी जर आपण धाव फलकावरती लक्ष केंद्रित केलं तर थोडंसं आता मात्र कठीण पाहायला मिळतंय. कारण ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके येत नाही. सिंगल डबल होते आता मात्र भर टाकला जातोय आणि पाहू शकाल फलंदाज सुद्धा मात्र त्या ठिकाणी फारसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या वतीने आता मात्र साहेबा मोमीन आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली धाबा झाल्या धाव फलकावरती 23. म्हणजे अर्धा टप्पा आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत 16 चेंडूमध्ये इथे मात्र कंप्लीट झालेला आहे आणि जो अर्धा टप्पा जो आता मात्र आपण पाहतोय तो तुम्हाला 8 चेंडूमध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे कुठेतरी वर्चस्व आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये रुपेश जाधव 11 डोले संघाचा आपण पाहतोय. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका मयूर पाटीलला खेळावा लागेल. प्रयत्न करतोय परंतु चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून निघून गेला आणि त्याच वेळी पंचाची दुनियात समांतर पाहिले आपण वाईटचा इशारा. आणि तशीही स्पर्धा जर आपण पाहिली प्रडगा प्रीमियर लीग तर मयूर पाटीलसाठी थोडीशी मात्र मित्र म्हणे की कठीणच गेलेली आहे. कारण काल सुद्धा त्यांनी गोलंदाजी करत असताना मात्र अनेक धाबा खर्च केल्या होत्या. आज सुद्धा आपण जर पाहिलं तर एका षटकाचा त्यांनी स्पेल हाताळलं होतं. 12 धाबा त्यांनी खर्च केल्या. एक सफलता त्यांनी नक्कीच प्राप्त केली होती. परंतु फलंदाजीमध्ये थोडंसं आता त्याला इम्प्रूव्ह मात्र नक्कीच करावं लागेल. चेंडू खाली राहतो आणि पाहू शकाल पुन्हा आता चेंडू मात्र शॉट थर्डमॅनच्या दिशेने निघून गेला. एकच धाव आणि पंचांचा लेग बायचा इशारा. आयकॉन खेळाडू आहे बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाचा विचार केला तर परंतु त्या नावारूपाने खेळ मात्र त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. आणि आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इन वरती आकेश लिये फटका चांगला सजवलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. ज्या फटक्याची मात्र आवश्यकता होती या बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघाला तो फटका अखेर आकेश लियेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धाबांची गरज. आणि तसंही आपण जर पर्व 3रं पडगा प्रीमियर लीग त्रिशूल जर आपण पाहिलं तर स्वप्नील कतुरे सुद्धा अपार मेहनत करत आहेत. जेव्हा जेव्हा लंच ब्रेकमध्ये नक्कीच सर्वांची ती मात्र काळजी करत आहेत. त्यानंतर ब्रेकफास्टसाठी सुद्धा मात्र ती अनेक चांगली मेहनत करत आहेत. त्यांचं सुद्धा आपण नक्कीच स्वागत करणं गरजेचं आहे. त्यांचं आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा मात्र पाहिली तर फक्त कबड्डीची नाही तर पूर्ण जे पडग्यामधील जे खेळाडू आहेत त्या सर्वांसाठी मित्र म्हणेन की जे जे योगदान तुम्हाला देता येऊ शकतो तो योगदान तुम्ही या स्पर्धेसाठी देऊ शकता. कारण आपल्यासाठी जी स्पर्धा मात्र या ठिकाणी भरवण्यात आली पडगा प्रीमियर लीग एकूण 30 ते 35 गावातील खेळाडू एकत्रित येऊन ही स्पर्धा मात्र खेळत आहेत. आणि आता मात्र एबीचा चेंडू हातामध्ये पाहायला म्हणतोय पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न गॅप खूप मोठा आहे. डीपमध्ये कुठला फिल्डर नाहीये. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. समीकरण 6 चेंडू 15चा होता आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यानंतर 5 चेंडू शिल्लक आणि 13 धाबांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचमध्ये वापसी करू शकतोय बंटी स्पोर्ट कुकसे बोर्ली संघ. आणि तेच कानमंत्र आता मात्र आकेश आपल्या पार्टनरला देत असताना. कारण आतापर्यंत आपण जर मयूरचा खेळ पाहिला तर एकूण 5 चेंडू त्याने फेस केले. 2 डॉट चेंडू केले. 7 धाबा त्याच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. आणि या ठिकाणी पाहू शकाल स्लोअर 1 चेंडू होता. थोडंसं चेंडूला फ्लाईट दिलं आणि त्यामध्ये चेंडू पाहिला तर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. आणि फलंदाज पुन्हा मात्र त्या ठिकाणी मयूर पाटील बीट होताना आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही सामना संपला नाहीये. ज्या रूपानं मयूर पाटीलकडे क्षमता आहे ती क्षमता आता मात्र त्याला दाखवावी लागेल. फुलटा सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न. अगदी बॉलर पास ड्राईव्ह जेवढा वेगानं बंदुकीतून चेंडू निघतो तेवढा वेगानं मयूर पाटीलच्या
बाटमधून हा चेंडू निघाला आणि पाहतोय आपण 4 धावांसाठी हा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता. षटकार आला तर मात्र सामना जिंकेल बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघ. चौकार आला तर मात्र सुपर ओव्हर होईल, कारण या स्पर्धेचा नियम आहे जर सामना टाय झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल सुपर ओव्हर खेळण्यासाठी. परंतु मयूरच्या मनामध्ये काय घडत असेल की एक्झॅक्टली तो षटकारासाठी फटका खेळेल की चौकारासाठी फटका खेळेल, परंतु शेवटच्या चेंडूवरती हा सामना पोहोचलाय आणि अशाच रीतीने मात्र प्रेक्षकांना मात्र सामने पाहण्यासाठी आवडत असतात. आणि काय जबरदस्त ही लढत आपण पाहतोय, कारण आपण जर एका बाजूला जर पाहिलं तर उपेश जाधव 11 डोळे संघानं या स्पर्धेमध्ये अभि तशी कामगिरी केली नाही, परंतु एबी इथे मात्र या ठिकाणी चांगला चेंडू हात लागेल का फटका चांगला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं झेलचं रूपांतर पाहायला मिळालं आणि फलंदाज शेवटच्या चेंडूवरती झालाय बाद आणि अखेर रुपेश जाधव 11 डोळे संघानं हा सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. जबरदस्त ही लढत, अप्रतिम खेळ. फटका अतिशय चांगल्या पद्धतीने मयूर पाटीलने खेळला होता, परंतु गॅप त्याला शोधता आला नाही. लॉंग ऑफ मध्ये जो फिल्डर होता त्याला त्यांनी शोधलं आणि या शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हातांची जोडी त्या ठिकाणी आपल्याला फिल्डरची पाहायला मिळाली आणि अखेर रुपेश जाधव 11 ढोले संघानं अखेर या स्पर्धेमध्ये एक सामना मात्र जिंकलाय. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन रुपेश जाधव 11 ढोले. आणि जाऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. फायर ब्रिगेड ऑन फायर आणि पाहू शकाल हे दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 24 धाबांची नाबाद केली त्यांनी साकारली आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली. अर्थात एमएस बलेरे इज द मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात एमएस बलेरे एबी यांच्या वतीनं अष्टपैलू खेळ त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण जी अभिषेक चेंदे यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे ती आपण ट्रॉफी या ठिकाणी देऊया. चेहऱ्यावरती स्माईल आहे. अखेर पटका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सामनावीराचे जे पारितोषिक आहेत ते मात्र या ठिकाणी एबीने पटकावले. नक्की तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आपण आता मात्र पुढील सामन्याच्या दिशेनं. एका बाजूला असतील भगवानजी भोईर, अमरजी भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल अमर स्पोर्ट कास्टने आणि दुसरीकडे या लीगमध्ये आतापर्यंत एकही सामना मात्र गमावला नाहीये. अर्थात शिवशक्ती डेव्हलपर्स अर्थात मनोहरजी ठाकरे आणि सुदर्शन ठाकरे यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केलेला आहे. नाणेफेकीचा कौल अमर स्पोर्ट्स कास्टने संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी स्वीकारलाय. तर विनंती असेल की कुठलाही जास्त वेळ न खर्च करत असताना तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण यानंतर अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत.